लोक येतील, आपापल्या भूमिका मांडतील, आम्ही हे करू आम्ही ते करू असं आपल्याला नेहमी दर 4.5 वर्षाने येणार टोपलभर गाजर आपल्यापर्यंत या हंगामात पोहोचतील. कारण मागच्या 4.5 वर्षापूर्वी एक दादा आले होते, एक भाऊ आले होते आणि तुम्हाला बरोबर भरपूर काहीतरी सांगून गेले होते, पण त्यानंतर कधी दादा भाऊ परत आले नाही आणि जे सांगितलं होतं त्यातलं काहीच केलं नाही. फक्त आश्वासनांच्या जोरावर विकासाचे वादे करून जनतेचे प्रश्न न सोडवणं असं असलेलं इथलं प्रस्थापित राजकारण, आणि या राजकारणाला आपल्याला सगळ्यांना आपल्या एकजुटीने उत्तर द्यावं लागणार आहे. हे उत्तर काय असणार आहे? बऱ्याच वेळा तुम्हाला सामान्य लोकांना वाटतं की आमच्याकडे काय ताकद आहे, आम्ही काय मंत्री हो, आम्ही काय पुढारी आहोत, आम्ही काय मोठे आहोत. तर सामान्य माणसाकडे जी ताकद आहे, कारण सामान्य माणूस या देशाचा नागरिक आहे आणि नागरिक या देशामध्ये लोकप्रतिनिधी निवडून देतो. तुम्ही आमदार निवडून देता, तुम्ही खासदार निवडून देता, तुम्ही तुमच्या गावचा ग्रामपंचायत सदस्य निवडून देता, तुम्ही सरपंच निवडून देता, तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभापतीपासून तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंतचा सगळा कारभार जो असतो तो तुमच्या हाती असतो. आणि हा कारभार करताना मात्र यावेळी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की फक्त आणि फक्त एकच वादा नाही, तर खऱ्या अर्थानं आपल्या हिताचा आणि समाजाच्या हिताचा निर्णय घेणारी जी मंडळी असेल त्यांच्यासोबत उभं राहावं. देशातलं चित्र वेगळं आहे. केंद्रात बसलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, इथे असलेलं बीजेपी, या बीजेपी सोबत वंचित बहुजन आघाडीची आणि इथल्या प्रत्येक शिव फुले शाहू आंबेडकरी विचार मानणाऱ्या माणसाची उघड लढाई आहे आणि आमचं त्यांच्याशी उघड शत्रुत्व आहे की ते या देशामध्ये जातीवाद पसरवू पाहतात, या देशात मनुवाद रुजवू पाहतात, या देशामध्ये परत एकदा अशा पद्धतीची गुलामीची व्यवस्था आणू पाहतात की त्या व्यवस्थेनं माणसाला माणूस म्हणून जगणं नाकारलेलं होतं. कोण होती ही माणसं? ही होती आमचे आदिवासी बांधव, हे होते आमचे दलित बांधव, हे होते आमचे मागासवर्गीय बांधव, हे होते आमचे भटके विमुक्त बांधव, हे होते आमचे मुस्लिम अल्पसंख्याक बांधव. या बांधवांना इथल्या समाज व्यवस्थेनं गेल्या 5000 वर्षात फक्त गुलाम आणि गुलाम ठेवण्याचं षडयंत्र केलंय आणि त्याच नावाखाली परत एकदा राजकारणामध्ये आपलं नवीन काहीतरी लेबल लावून, ती भारतीय जनता पार्टी असो का ती काँग्रेस असो, सब एकी थाली के चट्टे बट्टे, दोघंही सारखंच करतायत. काय करतायत? 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवाल्यांनी एक आदेश पास करून घेतला. या देशामध्ये त्यांनी काय म्हटलंय? SC ST आरक्षणाचं उपवर्गीकरण, जी शिकलेली पोर आहेत आणि माझ्या शिकलेल्या माई बहिणी आहेत त्यांना उपवर्गीकरण शब्दाचा अर्थ कळेल, पण इथे माझे कष्टकरी आणि हातावर पोट भरणारे बाप भाऊ पण आहेत, माझ्या माया बहिणी पण आहेत. उपवर्गीकरण लय जड शब्द आहे. उपवर्गीकरण म्हणजे काय? वेगळं वेगळं करतात. तर वेगळं वेगळं करण्याचा जो घाट घातलाय, या घाटातून आम्हाला तुकड्या तुकड्यात वाटायचं आणि परत एकदा त्याच चिखलात नेऊन फेकायचं, ज्या चिखलातून आम्हाला बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने बाहेरातून काढले. अशा पद्धतीचा घाट या बीजेपी वाल्यांनी घातलाय आणि या बीजेपी वाल्यांच्या मतामध्ये आपलं संगनमत काही न बोलता मिळवणारे काँग्रेसवाले पण त्यांच्याच बाजूने जाऊन उभे राहिलेले. ही लढाई आहे. यावेळची निवडणूक ही फक्त निवडणूक आमदार खासदार निवडून देण्याची निवडणूक नाहीये. यावेळची निवडणूक फक्त तुम्हाला तुमच्या गावात अमकं करणार डमकं करणार, गटारी बांधील, रस्ते सुधरवील, ए बाबा 40 वर्ष झालं तुझ्या आज्याकडं तुझ्या पंजाकडं तुझ्या बापाकडं होतं ते बंद पाडलं, एकानी कारखाने बंद पाडले, एकानी इथले असलेल्या सिस्टीम डाऊन केल्या, तुमच्याकडं होतं त्यावेळी काही केलं नाही. या निवडणुकीत परत एकदा विकासाचे वादे करून आम्हाला बळी पाडू नको. आम्हाला विकासाचा तर विकास काय असेल ती व्यवस्था आहे. ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगाचा निधी येतो. गावच्या इथं पेवर ब्लॉकचा रस्ता काही आमदारकीच्या निधीतून होत नाही. तुमच्या गावचा तुमचा भरलेल्या घरपट्टीचा पाणीपट्टीचा एकूण वार्षिक हिशोब, त्या वार्षिक हिशोबातून असलेली 15% मिळकत आणि त्याच्यामध्ये सरकारी तिजोरीमध्ये देशभरातला जमा झालेला टॅक्स, याच्यातून झालेली मिळकत अशी मिळवून तुमच्या गावात निधी येतो. तुमच्या गावच्या पेवर ब्लॉकिंग पासून गावच्या गटारीपर्यंत पथदिव्यांचा खर्च जो कुणी देतो ते आम्हीच देतो. त्याच्यामुळे तू आम्हाला काही सांगू नको दादा, है की नाही? तू आम्हाला काही सांगू नको की मी विकास करीन, फलानं करीन, डमकं करीन. इतके वर्ष झाले केलं नाही, पण आता राजकारणात सेटल व्हायचंय म्हणून आमच्याकडे 1 2 3 भाऊ आहेत.
2 भाऊ घराणे सहीचे आणि 1 भाऊ भांडेवाले भाऊ आहेत. यांचं काय विजन आहे? बिराज दादा या, बिराज दादा या, मोहसिन भाई या. अरे या बिराज. जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्ला आदिवासी समुदायाचे जिल्ह्याचे नेते आमच्या आदरणीय बिराज दादा आपल्या सोबत आलेले आहेत. त्यासोबतच भीम आर्मीचे फैजपूर शहराध्यक्ष मोहसिनभाई देखील आपल्या सोबत आलेले आहेत, सातत्याने आपल्या सोबत आहेत. तर ही जी फक्त गाजरं दिली जात आहेत आणि सांगितलं जात आहे आम्ही अमकं करू तमकं करू, तर या अमक्या तमक्यामध्ये एकच प्रश्न, कारण ही निवडणूक ही फक्त पायाभूत आणि मूलभूत विकास, रस्ते, गटारी, बांधकाम यावरची नाहीये. गेल्या 40-45 वर्षात ज्यांच्या हातात आम्ही आंधळेपणानं सत्ता दिली, आम्ही ज्यांना आमचं समजत होतो, त्याने एक शिकलेला बाबा आहे, 3.5 लाख पगारवाला एक बाबा आहे. मला परवा फोनवर म्हणत होता, शबीबा अगं दगडापेक्षा वीट मऊ असते, त्याच्यामुळे तू विटेच्या बाजूने उभं राहा. म्हटलं अहो ती वीट आता आमच्या पाठीचे मनके ढिल्ले करायला लागलीये. आम्हाला कळतं आम्ही कुणाच्या बाजूने उभं राहायचं. आम्ही आमच्या स्वाभिमानाची लढाई लढतो, आम्ही आमच्या आत्मसन्मानाची लढाई लढतोय, आम्ही आमच्या पिढ्यांच्या पुढच्या भवितव्यासाठीची लढाई लढतोय. याच भारतीय जनता पार्टीवाल्यांनी काढलेला जो उपवर्गीकरणाचा GR आहे त्याला न बोलता समर्थन देणारी काँग्रेस. ही लढाई कशाच्या विरोधात आहे? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आहे तुमचं आमचं आरक्षण वाचवण्यासाठी. तुमच्या आमच्या आरक्षणावर घाला येतोय. तुम्ही म्हणाल कसा घाला येतोय? आपलं बरंच असतं, आपण आहे ना भावनिक असतो. भावांनो आणि बहिणींनो, भावनिक होऊ नका. भावनेनी पोट भरत नाही, पोटाला लागते भाकर, आणि त्या भाकरी काढून घेण्याचं काम इथले प्रस्थापित आणि सरंजामी राजकारणी करतायत. आरक्षण काढून घेण्यासाठीचं जे षडयंत्र चाललेलं आहे त्या षडयंत्रामध्ये तुमचं उपवर्गीकरण करणार, तुम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये टाकणार. केंद्रात 13% आहे SC आरक्षण, राज्यात आलं 60% होतं. STचं आरक्षण केंद्रामध्ये किती? 7%. राज्यात आलं तर ते 3% होतं. कुठे राहिलं? याच्यामध्ये अजून टक्केवारी करण्याचा परवाच महाराष्ट्रातल्या एका खूप अभ्यासू आहेत, वकील आहेत, आंबेडकरी आहेत, की त्यांना इथल्या सामाजिक